आत्महत्येचा भाग आपण म्हणतो त्या भागातून एका सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीचं नाव अजितदादांचं वाक्य होतं, त्या टीव्हीवर सुरू होतं की आमदार करणार तर मिटकरीलाच करणार. आणि कोरोना लागला होता आणि कोरोनाच्या काळात मला 9 मेला फोन आला दादांचा. रामायण टीव्हीवर सुरू असताना मी बाहेर फिरलो आणि म्हणाले, तुझे काही पुस्तकं प्रकाशित आहेत काय? मी म्हटलं नाही दादा. तर म्हणाले, काय तुला भाषणं जी केली त्याचं काही ऑडिट आहे का? म्हटलं काहीच नाही. तर त्यांनी फोन ठेवून दिला. नंतर मला 2 महिन्यांनी कळलं होतं की राज्यपाल कोट्यामध्ये याचे निकष लागतात आणि ते निकष आपल्याकडं नाही आहेत. म्हणून दादांनी विधानसभा सदस्यातून विधान परिषदेवर आणण्याकरता एकटे दादा, म्हणजे पूर्ण पक्षाच्याही लोकांचा विरोध असताना, मी अगदी जबाबदारीने सांगतो, सतीश चव्हाण साहेब तुम्ही याचे साक्षीदार आहात, आणि त्यावेळेस 2 नावं फायनल झाली होती. एक शशिकांत शिंदे साहेब आणि 115 लोकांमधून शॉर्टलिस्ट काढून दुसरा अमोल मिटकरी, जो या महाराष्ट्र विधान परिषदेच्या पवित्र सभागृहाचा सदस्यत्व ज्या दिवशी उद्धव साहेबांनी शपथ घेतली, ज्या दिवशी नीलमताईंनी शपथ घेतली, राजेश राठोड साहेब होते, आम्ही सगळे 9 लोक, आणि त्या दिवशी दादांच्या आशीर्वादानं मी या परिषदेवर आलो. 2 वर्ष मला कामकाज कळत नव्हतं, कशा पद्धतीनं सभागृहाची आयुधं मांडायची कळत नव्हतं. रामराजे साहेब त्यावेळेस सभापती होते, त्यांना पण भेट होतो. नीलमताई उपसभापती होत्या, त्यांचं खूप मार्गदर्शन असायचं. आणि कोरोनाच्या काळात मंत्रालयात गेल्यानंतर पहिल्यांदा मी एका बदलीचं पत्र दादांकडे घेऊन गेलो. म्हटलं एक बदली आहे DYSPची. दादांनी ते पत्र वाचलं आणि दादा त्यांच्या कडक भाषेमध्ये म्हणले, हे तुला बदल्या बिदल्या घेऊन आणण्याकरता काही आमदार केलेलं नाही. आमदार विधान परिषदेचा काय असतो तर जरा विधान परिषदेमध्ये बसा, पूर्ण वेळ तिथे हजर राहत चला. तिथे हजर राहताना महाराष्ट्राचा कानाकोपरा त्या ठिकाणी कळत असतो. चांगले चांगले संसदपटू त्या विधान परिषदेमध्ये आहेत आणि हे अशा बदल्याची कामं, मोठे मोठे रस्त्याची कामं हे विधानसभेच्या लोकांची असतात. हे विधान परिषदेच्या लोकांनी फारसं डोकं घालायचं नाही आणि हे विद्वानांचं सभागृह आहे असं म्हणून पहिल्या दिवशी इतकं झापलं की त्याच्यानंतर मी परत बदलीचा कागद घेऊन दादाकडे काही गेलो नाही. आणि शेवटी राजकारणामध्ये माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता मोठा होत असताना अनेक ॲलिगेशन झाले. तसं पहिल्याच वर्षी 1 वर्ष पूर्ण झालं आणि कोणीतरी तक्रार केली की तुमच्या कार्यकर्ता जो आहे मिटकरी, त्याने अकोल्यात 1.5 कोटीचा बंगलाच घेतला आहे म्हणले. दादानी परत ज्या दिवशी मी एकदा आलो, दादाच्या लक्षात होतं. दादा म्हणाले, शहाण्या पहिल्याच वर्षी 1.5 कोटीचा बंगला घेतला आहे रे. मी म्हटलं नाही दादा, असं काही नाही झालं. नाही म्हणलं, तुझी तक्रार आहे. तक्रारवर मौखिक सांगत नव्हते. एक तक्रार पक्षातल्याच कोणीतरी माणसाची, जिल्ह्यातल्या, ती वाचली. म्हटलं दादा हे तुम्ही त्याचं ऐकला तर माझी पण बाजू, पण दादा दोन्ही बाजू ऐकून घ्यायचे. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी ते रेंट ॲग्रीमेंट मागवलं आणि त्या दिवशी सांगितलं की दादा हे माझं स्वतःचं घर नाही, हे भाड्याचं घर आहे, पण जेव्हा मी माझं स्वतःचं घर बांधेल तेव्हा तुम्हाला यावं लागेल. हे 4 वर्षापूर्वी सांगितलं होतं आणि आत्ता 13 जूनला 2025 13 जूनला मागच्या वर्षी दादा त्या घरी आले. दादाचे पाय त्या घराला लागले आणि तो दिवस माझ्यासाठी इतका महत्त्वाचा होता की ज्या माणसाने म्हणजे 2020च्या पूर्वी कागदपत्राची जुळवाजुळव करण्यापासून पासपोर्ट साईजचे फोटो किंवा छोटे साईजचे फोटो लागतात त्याच्यापासून काळजी घेताना त्यांचे स्वीय सहाय्यक अनिल ढिकले असतील किंवा आणखी एक व्यक्ती, यांनी